शुभम सर्वांना। प्रेमालय अंतर्गत माझे गुरु महायोगी प्रेम सकाळच्या सत्रात 4:30 ते 5 मध्ये आमच्या सर्व शिष्यांसाठी वेगवेगळी माहिती देत असतात। सध्या आम्ही ज्योतिषशास्त्र शिकत आहोत, त्यातीलच आपण हर्षल म्हणजेच प्रजापती ग्रहाची माहिती थोडक्यात बघूया। माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करावी ही नम्र विनंती। हर्षल हा ग्रह इसवी सन 1700 मध्ये शोधण्यात आलेला आहे। हा प्रचंड शक्ती असलेला पुरुष ग्रह आहे। ज्यांचा हर्षल ग्रह तीव्र असतो त्यांची कल्पनाशक्ती उत्तम असते। हर्षल तुफान आहे। शास्त्रज्ञांवर हर्षलची कृपा जर असेल तर जेथे 100 दिवस लागणार असेल तेथे शास्त्रज्ञ 10 दिवसात काम संपवतात। हर्षलमध्ये प्रत्येक गोष्टीत उत्साह आहे। पूर्वापार कल्पनांना फाटा देऊन स्वतःचे नवीन मार्ग काढतात। जुन्या परंपरा रूढींना फाटा देऊन नवीन मार्ग काढतात। उपलब्ध नाही ते शोधतो। संशोधक शास्त्रज्ञ यांना हर्षल ग्रह महत्त्वाचा आहे। शिक्षण, कला, व्यवसाय, शास्त्रज्ञ, संशोधक, AI, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सर्व गोष्टी हर्षलच्या अंडर येतात। हर्षल हा स्वतंत्र बुद्धीचा ग्रह आहे। हर्षल बिघडला तर माणूस तिरसट होतो, लहरीपणा येतो, अनिश्चितता ते भांडणतंटा होतात। जागतिक स्तरावर हर्षल मानाचा मानला जातो। हर्षलला शांतिदूत म्हणतात। हर्षल बिघडला तर साथीचे आजार, कोरोना, ॲक्सिडेंट, स्कॅम, आग लागणे हे सर्व हर्षलच्या अंडर येतात। ब्लॅक मॅजिक, मंत्रतंत्र, संमोहन हे सुद्धा हर्षलच्या अंडर येतात। गूढ विश्वाची विज्ञानाची आवड आहे। पिशाच्य विद्या, मोबाईल, TV, रेडिओवर हर्षलचा अंमल आहे। अवगुण हर्षल अनकंट्रोल झाले तर काहीही करतात, दुसऱ्यांवर तंत्रविद्या करतात। ज्या गोष्टी चमत्कार त्या सर्व हर्षलच्या अंडर येतात। धन्यवाद।